पाणी आहे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पुढे जायचंय। निश्चितच मनोजदादा या ठिकाणी गाडीतून उतरलेले आहेत, परंतु कोट्यवधी मराठ्यांचं काळीज मनोजदादा जरांगे पाटील यांना असं आम्ही धोक्यात घालून पुढे जाऊ देणार नाही आहोत। परंतु रस्ता पुढे जाण्यासाठी आहे का ते पाहणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी आपण जे बघत आहोत हा रस्ता आहे पिंपळवाडी येथे आपण आहोत, पिंपळवाडी येथे, आणि सूर्याची वाडी इथला कार्यक्रम आटपून आपल्याला या ठिकाणी पुढे धुमाळवाडीला कार्यक्रमाला जायचं आहे। परंतु या नदीवरच्या पुलाचं काम अर्धवट आहे आणि नदीचा हा प्रवाह बघितला तर खूप मोठा प्रवाह आहे। ही बिंदुसरा नदी आहे, दादांच्या ताफ्यातल्या गाड्या आहेत आणि आम्हाला पलीकडे जायचं आहे, त्यामुळे निश्चितच गाड्या पलीकडे जातील का याची चेकिंग या ठिकाणी आपण करतो आहोत। आणि आमचे मित्र या ठिकाणी पुढे चाललेले आहेत। एक जण सुरुवातीला एक ट्रायल म्हणून दुसरी गाडी आम्ही पुढे पाठवत आहोत, ज्या गाडीमध्ये मनोजदादा नाहीत ती गाडी, दुसरी एक गाडी या ठिकाणी पुढे ट्रायलसाठी या ठिकाणी पाठवत आहोत। आणि ती गाडी जर त्या ठिकाणी यशस्वीपणे पुढे गेली तरच मनोजदादा जरांगे पाटील ज्या गाडीत बसणार आहेत ती गाडी या ठिकाणी पुढे जाणार आहे। या ठिकाणी ही स्कॉर्पिओ गाडी आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे ही गाडी पुढे गेलेली आहे, ट्रायल आपण केलेली आहे। आणि त्याच्यानंतर मनोजदादा ज्या गाडीमध्ये या ठिकाणी बसून जाणार आहेत ती गाडी आता या ठिकाणी ही आहे। नेमकं कसं आता पलीकडे पोहोचता येतं, एक गाडी सुरक्षितपणे पलीकडे गेलेली आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यांचा असा एक प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी नदीतून पुढे जायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे, तरी देखील या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत, बघत आहोत। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पुढे बघत राहा। तर या सगळ्या गाड्या आपल्याला अगोदर पुढे पाठवायच्यात आणि सर्वात शेवटी दादांची गाडी या ठिकाणी पुढे पाठवायची आहे। संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांना पुढे जायचं आहे आणि नदी क्रॉस करून या ठिकाणी पुढे जायचं आहे। नदीचा पाण्याचा प्रवाह आहे आणि दादा या ठिकाणी गाडीतून पुढे जाणार आहेत। एक गाडी अगोदर ट्रायल केलंय, दादा सुखरूपपणे पुढे जावेत। काही अडचण आली तर लवकर, काही अडचण आली पुढे जा, काही अडचण आली जबर का लवकर। हे गाडी पलीकडे घातली रे त्यांनी। तर मराठ्यांचा बुलंद आवाज, मनोजदादा जरांगे पाटील यशस्वीपणे पलीकडे गेलेले आहेत। लढेंगे जितेंगे। खरंच आम्हाला खूप सगळ्यांना टेन्शन आलं होतं की गाडी पलीकडे जाईल का, परंतु या ठिकाणी गाडी पलीकडे गेलेली आहे यशस्वीपणे, आपण हे बघितलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय पाणी प्रचंड आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांची गाडी समोर गेलेली आहे। आता दुसरी